नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. आज धाराशिव मध्ये नगरपालिकेच्या 3 प्रभागाचं निवडणूक होत आहे. ज्या प्रभागाचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामुळे स्थगिती मिळाली होती ते आज मतदान होत आहे. तर आपण प्रत्येक प्रभागात जाऊन भेटीगाठी घेत आहोत. कसं निवडणूक प्रक्रिया चालू आहे, निवडणूक मतदान कसं होत आहे हे आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सूरज महाराज साळुंके आहेत. तर त्यांची आपल्याला प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊ. महाराज, चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं. कसं चाललंय मतदान? मतदान अतिशय शांततेत चाललेलं आहे आणि आमच्या पक्षाचे या ठिकाणी धनुष्यबाणाचे उमेदवार आमच्या भगिनी सौ मीराताई विष्णू गपाट हे उमेदवार आहेत आणि त्यांना भेट देण्यासाठी, इथली परिस्थिती जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी भेट देण्यासाठी आलो आहोत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी मतदान चालू आहे. कुठलाही काय तणाव नाही आणि शांततेत मतदान पूर्ण पार होईल. लोक आपला लोकशाहीचा हक्क बजावतील अशी या ठिकाणी एक परिस्थिती दिसते. काय वाटतं आपल्याला किती मतदान होत, म्हणजे मतदान कसं होईल? आतापर्यंत बघा, आम्ही माहिती घेतली, साधारणतः 1400 मतदान आता दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. आज मतदानाची संख्या सरासरी किंवा मतदानाचा होणारा जो टक्का आहे तो कमी प्रमाणात होईल असं दिसतंय. कारण ज्या मागच्या 2 तारखेला मतदान झाले तर ते मतदान साधारणतः 2350 मतदान झाले असं आम्हाला प्राथमिक माहितीची कळते. पण आजच्या या होणाऱ्या ज्या निवडणुका न्यायालयीन लढाईमुळे ज्या काही पुढे ढकलल्या गेल्या होत्या त्यातली हीच या प्रभागातली क्रमांक 2 ची निवडणूक थोडीशी मरगळ आल्यासारखं, त्याला थोडंसं म्हणजे उत्साह तेवढा वाटत नाहीये. तरी देखील 2017-18 आसपास मतदान होईल आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय निश्चित मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मला एक सांगा, युती आणि आघाडी दोन्ही म्हणजे परस्पर जी लढती होत्या त्यातून एक पक्ष फुटला. आता तुम्ही माग आम्हाला प्रतिक्रिया दिली, आमच्या पाठीत खंजीर को बसला, तुम्ही स्वतंत्र चूल मांडली, स्वतंत्र लढताय, त्याचा काय परिणाम, काय वाटतंय त्याविषयी? बघा, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि अशा निवडणुकांमध्ये हा स्थानिकच्या निवडणूक असल्यामुळे उमेदवारांची संख्या जास्त असते, इच्छुकांची संख्या जास्त असते आणि त्यामुळं युती व्हायची शक्यता फार कमी असते. कारण जागा मोजक्या असतात, त्यात शिवसेना भाजप युती करणार आणि आपण ते लढणार, तसं काही न्याय द्यायची भावना घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमची आग्रही भूमिका होती की आम्हाला जास्त जागा मिळाव्या. त्या ठिकाणी युती होऊ शकली नाही दुर्दैवानं आणि आज आम्ही स्वतंत्र लढतोय आणि आम्ही ताकदीने लढतोय. या ठिकाणी आम्ही लढलेल्या जागापैकी आम्हाला मोठ्या प्रमाणात निश्चित उद्याच्या तारखेला यश मिळेल आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना, धनुष्यबाण, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा 1 नंबरचा पक्ष राहील याची मला खात्री आहे.